हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर सकाळी सकाळी आज मी गॅलरीमध्ये गेली होती, कारण की हे जे निशिगंधाचं आम्ही तर ह्याला गुलछडी म्हणतो। आता निशिगंधा काही जण म्हणतात, त्याच्यामुळे मी पण म्हणते। मला खरं तर याचं प्रॉपर असं माहित नाही, पण माझ्या मते तरी हे गुलछडीचं झाड आहे आणि इतकी छान फुलं येतात। पण आमचा रुद्र काय ठेवत नाही। खालची दिदांडे ना तिथून स्टार्ट झालं होतं आणि रोज फुलं तोडतो आणि देवाला वाहत असतो। तो त्याला अजिबात करमत नाही, कारण की सुट्टी असली ना की मोबाईल पण जास्त बघत नाही, त्याच्यामुळे इतके कांड करतो बाहेर कुठे हे कर ते कर। आणि कडीपत्त्याचं झाड पण मी कट केलं होतं। कडीपत्त्याला जर पाणी येत नसतील ना कट करायची, इतक्या त्याला ब्रँचेस फुटतात ना अशा, कारण की सिंगल ब्रँच असेल ना जास्त अशा पानच भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळे। आणि तुळशीचं झाड तर माझं गच्च भरलेलं आहे। तर आता उन्हाळा चालू झालाय, पण रुद्र सुट्टी असल्यामुळे काय करतो, सारखं मी त्याला काहीतरी काम सांगायचं, यामुळे त्याला पाणी घाल सारखं। दिवसातनं 2 वेळा म्हटलं तर जा झाडाला पाणी घाल, तुला काम नाही ना जा। मग तो जातो आणि झाडाला पाणी घालत राहतो सारखा। त्याच्यामुळे झाडं इतकी हिरवीगार आहेत ना, त्याला सुट्टी असल्याचा हा एक फायदा आहे। पण तोटा पण आहे की त्याला शाळेत नाही जाता येते, सगळे मुलं जात आहेत। तर तो म्हणतोय की मम्मा माझे बुक्स का नाही घेतले, सगळे मुलं गेले वगैरे। तर जाऊ दे चला। आणि सकाळी सकाळी दूधच फाटलं। 1 लिटर दूध होतं, काल वाटते मला त्यांनी येताना आणलं असेल आणि फ्रीजमध्ये होतं, रात्री होतं, त्याच्यामुळे काय तापवलं नाही रात्री। आणि म्हटलं सकाळ तापवते, आणि सकाळी तर म्हणजे फाटलंच। फक्त किती 12 तास झाले असतील। रात्री तर त्यांनी आणलं होतं, पाणी आणायला गेले होते आणि त्यावेळेसच दूध पण येताना घेऊन आले होते, आणि इतक्या लवकर फाटलं तर कसं काय मलाच काय कळलंच नाही। आणि आणल्या दूध तापवून ठेवलं तरच ते टिकते, नाहीतर अजिबात टिकत नाही दूध। आणि पनीर वगैरे तसलं तरी काय आम्ही एवढं आवडीने खात नाही, तर म्हटलं याची मिठाईच करते। मिठाई केली ना की रुद्र पण खातो आणि थोडंसं गोड पण काहीतरी राहतं, नाही तर सारखा म्हणत असतो मम्मा ती मिठाई घेऊन ये ना। तर आज मला थोडंसं अर्जंटचं 2-3 ऑर्डर आहेत, म्हणजे रात्रीच बुक झाल्यात आणि त्यांनी अर्जंट पैसे पण भरलेत की बाबा आम्हाला पाहिजे। 2-3 तारखेलाच त्यांचं बारसं आहे आणि त्यांना तो ड्रेस पाहिजेच, आता पोहोचला पाहिजे। त्यांच्या पोस्टात पोहोचला ना की मग काही टेन्शन नाही, तिथून हवं भलेही ते पोस्टातून जाऊन घेतील, घरी जायची एवढी वाट बघण्यापेक्षा तिथल्या तिथं असेल तर। पण तिथपर्यंत तरी गेला पाहिजे, ह्या हिशोबाने लवकर पाठवणं गरजेचं होतं। तर मी तर लवकरच आज मी ठरवलं होतं की नाही काही झालं ना तरी आज पहाटेच उठायचं 6 वाजता किंवा 5:30ला। 6चा अलार्म लावला होता, पण काय पॉसिबल झालं नाही। 7 वाजले उठायला आणि 7 वाजता एकदम उजडलं होतं। लाईट लावली मी, पण तरी पण एकदम उजडलेलं होतं, असं जास्त काय अंधार वगैरे नव्हता। लेटच झाला, म्हणजे मी ठरवलं होतं, मला माहित आहे नाही होणार दोन्ही, म्हणजे तिन्ही फ्रॉक तर पॉसिबलच नाहीये। आता हा एकच होईल, कारण याला जॅकेट पण आहे आणि त्याच्यानंतर फ्रॉक पण आहे, त्याच्यामुळे एवढा जरी झाला ना आज तरी पण ठीक आहे। मग बाकीचे जे 2 आहेत ना दुपारपर्यंत करू असं चाललं होतं, कारण हा थोडा अर्जंट होता। दुसऱ्यांचा होता तो त्यांना खनच्या फ्रॉकचा पाहिजे होता, त्यांचं पण बारशाचाच आहे। फुल सेट पाहिजे, पण त्यांना शूज वगैरे सॉक्स हे सगळंच पाहिजे होतं, त्याच्यामुळे ते म्हटलं त्यांचं थोडं लेट करते, आधी ह्यांचं करते। ह्यांना 2 तारखेला पाहिजे आणि त्यांना 4 तारखेला पाहिजे। त्यांचं पण आजच पाठवून देईल, पण दुपारपर्यंत लागेल, दुपार होईलच मला त्यांचा ड्रेस रेडी करायला। तर म्हटलं सकाळी हा करते। मी ठरवलं होतं थोडंसं लवकर उठू, म्हणजे 10 वाजेपर्यंत होतील, पण नाही होत। हे लहान मुलींचे ड्रेस ना खूप जास्त किचकट आहे, इतका उशीर लागतो ना। मी ठरवते नाही आता कमीत कमी 1.5 तासात तरी हा ड्रेस व्हावा पूर्ण, पण नाही होत, कारण की त्याच्यासोबत मग रुद्राला खायला द्या, त्याच्यानंतर घरातलं बघा, त्यानंतर बाकीचं पण आंघोळ हे सगळंच तर राहतं। फक्त एवढंच नाही ना की बाबा हेच लगेच कटिंग करायचं आणि लगेचच बसायचंय। आता मी तिकडं चहा वगैरे ठेवलेला होता, तोपर्यंत म्हटलं कटिंग करून ठेवते, म्हणजे चहा शिजेपर्यंत आपलं कटिंग तरी होईल, आणि मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून म्हटलं मग शिवायला बसूया, म्हणजे मग पटपट होईल। ते सुद्धा आता बघू कसं होतंय, कारण की थंड पाण्यानं आंघोळ करायची म्हटली ना नकोच वाटतं मला। अजिबात कुठला पण सीझन असू दे, पण थंड पाणी अजिबात सहन होत नाही। त्यामुळं म्हटलं थोडंसं 8-9 वाजू दे, म्हणजे मग आंघोळ करू थोडंसं उशिरा, कारण की हीटर चालत नाहीये। काल पण नव्हता चालला आणि आज पण चालत नाहीये। काय झालंय काय माहित, आता त्याच्या पप्पांना सांगायचं होतं, तर त्यांची फर्स्ट शिफ्ट येत आहेत, कधी जात आहेत कधी त्याचा पण पत्ता लागत नाही, त्यामुळं ते राहून गेलं आणि एवढी गरज वाटत नाही। आता म्हटलं आहे गरमीच आहे तर आपलं सवय लावूया,
माझी मैत्रीण आहे ना इथली, ती कंटिन्यू थंड पाण्यानं आंघोळ. कसं करतात ना थंड पाण्यानं आंघोळ, मी तर म्हणते कसं करू शकतं. आमचा रुद्र तर थंड पाण्याचं अंगावर ओतलं ना असं त्याच्या अंगावर काटाच यायचा. पण आता त्याला इतकी सवय लागली ना, सवयीचा भाग आहे आता, इतकी सवय लागली. पप्पा आले की पप्पा सोबत पाहिजे, माझ्यासोबत पाहिजे, नंतर एकट्यात जाऊन करत असतो. आता त्याला सवय लागली, पण मला नाही सवय लागत. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं उशिराच आंघोळ करू आणि तोपर्यंत आपला हा शिवून पण होईल. कटिंग केलं आणि लगेचच आता म्हटलं शिवायला बसूया, जॅकेट तरी कम्प्लीट होईल. रुद्राचं चाललं होतं चल आंघोळीला, म्हटलं थांब थोडा वेळ, ऊन पडू दे. ऊनच नव्हतं पडलं. 8च्या नंतरच मला शक्यतो आंघोळ करू वाटते. 8च्या आधी काय आंघोळच माझ्याच्याने शक्य होत नाही करणं. कितीही मला म्हणजे कसं जरी झालं ना तरी मी 8च्या नंतरच आंघोळ करते. त्याचं चाललं होतं चल मम्मा चल आंघोळीला, तर त्याला म्हटलं जा तू कर जा. तर त्याचं पण इथं चाललंय माझ्या डायरीमध्ये काहीतरी करायचं, आणि त्याला इतकं ओरडत होती की बाबा माझ्या डायरीला हात लावू नको. काय करतो मी जे ऑर्डर वगैरे लिहून ठेवलात ना, तर ते म्हणतो की तिथून खाली त्याचा नंबर टाकतो 1 2 असे, आणि म्हणतो मम्मा आता मी माझ्या ऑर्डर लिहितो, आता तू तुझ्या लिहिल्यात ना आता मी माझ्या ऑर्डर लिहितो, असं चाललं होतं. आणि नुसत्या गप्पा मारायच्या असतात, इतका बडबड आहे ना की सारखं नुसतं गप्पा मारण्याशिवाय त्याला काही येतच नाही. आता त्याला ओरडून ओरडून म्हणत होती बाबा ठेव माझी डायरी खाली, नाहीतर आता लय ओरडावं लागतं. मग त्याला इकडच्या सोप्यावरून उठला आणि तिकडे लोळायला गेला. आणि त्याचं 2-3 दिवस झालं त्याचं सारखं सुरूच आहे की मम्मा लाडू बनव, त्याला लाडू खायचे. तर म्हटलं थांब बनवते, माझं पण चाललंय, मला पण बनवायचे होते. त्याला कसं आहे सारखं चुनू म्हणू काही ना काही लागत असतं. त्याला चपाती भाजी भात असलं खा म्हणलं ना अजिबात खा वाटत नाही. 2 घास खाल्ले की झालं माझं पोट भरलं, आणि मग त्याला वरचं सारखं काही ना काही लागत असतं. तर चाललंय त्याचं लाडू बनव, पण आता डीमार्टला गेलो नव्हतो ना त्याच्यामुळे असं काही नाहीये. काजू बदाम असलं पण काही नाही, तर म्हटलं खोबऱ्याचे शेंगदाण्याचे गुळाचे बनवू, पण त्याच्यात थोडंसं टाकले ना बरं राहतं. आणि त्याचं पप्पांचं दुपारी येता येते, त्यामुळे त्यांना पण काय डीमार्टला जाणं झालं नाही. तर आता दुकानात जायचं आहे ना आणायचं आहे, पण तेवढं पण आता म्हणत नाही. तर त्याला म्हटलं आता आजच्या दिवस थांब, संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी वगैरे मी बनवते लाडू, असं चाललंय माझं. आता कसं थोडे दिवस राहिले, तर म्हटलं कशाला डीमार्टला जायचं. त्या दिवशी त्याचे पप्पा गेले होते बिग बाजारमध्ये तिथं, तर सांगायचं विसरले मी की बदाम वगैरे संपले, ते पण सांगायचं राहिलं. बाकीचं त्यांनी आणलं होतं, पण हे मेन जे होतं ते राहिलं होतं सांगायचं. त्यांनी तरी बऱ्यापैकी आणलं होतं, म्हटले एवढ्यासाच. नंतर मी म्हटलं कशाला ओझं न्यायचंय भरून, तिकडच गेल्यानंतर घेऊयात डायरेक्ट, असं माझं चाललं होतं. पण ते म्हणे नाही इथं आहे ना तोपर्यंत इथं लागेल ना. तर त्या दिवशी त्यांना सांगितलं असतं ना तर आता मला आज पुन्हा जावं लागलं नसतं. तर आता मला जावंच लागेल, कारण त्याची इच्छा आहे खायची, मला पण बनवावेच लागतील. तर आता इथं आंघोळ वगैरे सगळं झालं होतं, आणि आता फ्रॉक माझी कंप्लीट होत आली होती. जॅकेट तर झालंच होतं, फ्रॉक राहिली होती फक्त, ते आता म्हटलं करते पटकन. आणि तिला इथं ओव्हरलॉक करायचं चालू आहे. तर लय ताप असतो बरं का, दिसायला एवढंसं छोटंसं दिसतंय, पण त्याला कटिंग करा, नंतर ते शिवा, त्याच्यानंतर इकडे ओव्हरलॉक करा, त्यानंतर ते फिटिंग करा, याच्यामध्ये इतका वेळ जातो ना. आता बघा किती वाजताचं मी उठले, 7 वाजता. 7 वाजल्यापासून माझं आता घरातल्या कामासोबत चालू आहे, पण तरी पण आता किती 8:30 वाजत आले होते, 8:30-9 झाले होते, आणि तरी माझी अजून ही फ्रॉक शिवायची कम्प्लीटच नाही झाली, अजून चालूच आहे. कारण की अजून पण तिला बटन लावायचं आहे, हे लावायचं आहे, अजून टाइम लागेलच. आणि म्हटलं ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता पार्टीवेअर ड्रेस ना बऱ्याच दिवसानंतर साड्या आल्या होत्या, त्याच्यामुळे इतके ड्रेस आहेत ना खूप आहे. तिथं मी एवढेच आणलेत, म्हणले आधी एवढे इस्त्री करते पॅक करते, त्याच्यानंतर दुसरे घेते इस्त्री करायला. कारण ना इस्त्री करायचं म्हटलं ना की मग एक साथ असे सगळे इस्त्री करून ठेवले ना की पटपट होतं, पण मग मिक्स होतात ड्रेस. त्याच्यावरती तरी मी साईज लिहिलेली असते की कोणत्या साईजचा कोणताही कळावा, पण तरी कधी कधी ना एखाद्या कस्टमरला एक्सचेंज होतो, आणि थोडंसं साईज मॅनेजमेंट झालं तर ठीक आहे, नाही तर मग त्यांना तो रिटर्न करावा लागतो, एवढ्यापर्यंत जातं. त्याच्यामुळे मी थोडंसं करते, एकदम जास्त करत नाही. काही मोजके ड्रेस पहिल्यांदा घेते आणि तेवढेच पहिल्यांदा पॅक करते, त्याच्यानंतर बाकीचे असे घेते, जेणेकरून ते मिक्स नको व्हायला, साईज वगैरे मिक्स नको व्हायला त्यासाठी. आणि शिवल्याच्या नंतर ना इस्त्री करणं हा सगळ्यात मोठा पार्ट आहे पॅकिंग करायच्या आधी. इस्त्री जर नाही केलं ना तर व्यवस्थित घडी घालता येत नाही, आणि पॅकिंग जर दाबून नाही बसले ना, अशी फुगीर पॅकिंग झाली ना तर त्याचा जास्त चार्ज लागतो. तुम्ही जर असं ऑनलाईन काय पाठवत असेल ना तर तुम्हाला सांगते, असं फुगीर पॅकिंग नाही करायचं. असं ना
चपट झालं पाहिजे, असं प्रॉपर घडी त्याची बसली पाहिजे. जशी साडीची वगैरे असते ना तशी. ड्रेसची घडी शक्यतो तशी घालता येत नाही, कारण हा ड्रेस कितीही नाही म्हटलं तरी थोडा तरी मोठी फुगीर अशी घडी होते. आणि अस्तर सुद्धा याच्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे जड सुद्धा ड्रेस असतो. आणि मेन म्हणजे ह्या ड्रेसचं कापड इतकं सॉफ्ट आहे ना, कितीही छोटं बेबी असू द्या, कितीही काही सुद्धा अगदी टोचत नाही. असं वाटतं जे आपलं दुपट हे असतं नाही बाळाच्या खाली आपण जे घेतो पांघरायला वगैरे, टोपी म्हणा, असं मऊ शार त्याच्यापेक्षाही जास्त मऊ हे कापड आहे. त्याच्यामुळे इतकं अजिबात असं खरबडत किंवा असं टोचत प्रश्नच नाही त्याचा. इतकं मऊ आहे, अगदी कापसासारखं असं एकदम मऊ मऊ कापड आहे. त्याच्यामुळे लहान बेबीसाठी सुद्धा अगदी सेफ आहे ड्रेस. नाहीतर कधी कधी काय होतं ना, खूप टोचतात. असे नेटचा जर असला ना, नेटचा ड्रेस सुद्धा टोचतो. जरी आपण नाही बघितलं ना तरी नेटचे वगैरे कपडे थोडेसे टोचतात, पण हा ड्रेस अजिबात टोचत नाही बिलकुल सुद्धा. बीचला जाऊन आलं ना, एक महत्वाचं काम लागतं, ते म्हणजे शूज धुणं. तर धुवून ठेवले होते, पण कालपासून ते किती सुकले तरी पण अजून भरले नाहीत. आणि आज तर त्याचे पप्पा आले की मला लगे ओरडणार, 2 दिवस झालं शूज अजून बाहेर सुकतायत, उन्हाने कसे होतील, कारण ऊनच इतकं प्रचंड आहे ना. आणि ह्या गॅलरीमध्ये आमच्या ऊन येतं भरपूर. तर म्हटलं चला आज भरून ठेवूया. आणि आता हे भरायचं कसं हा प्रश्न आहे. तर आता हे जी मी पिशवी तयार केली होती ना, ह्याच्यामध्ये एकच बसतंय आणि असं रस्सी ओढली की त्याचं जे काही तोंड आहे ना ते पण पॅक होऊन जात आहे. तर अशा आता 2-4 आहेत, पिशव्या भरपूर आहेत, तर त्या सगळ्या पिशव्यांचा तासच करून घेणार आहे. आणि सगळ्यांमध्ये 1-1 जोडी किंवा 2-2 जोडी असं भरून घेते, जेणेकरून त्या बरोबर जातील. कारण की तिघांचे ना खूप आहे चपला, खूप तिघांच्या पण, घरातल्या वेगळ्या, स्पोर्ट्सच्या वेगळ्या, त्याच्यानंतर बाहेरच्या वेगळ्या. आणि माझं तर मी हिल्सच्या नाहीत का, मला अजिबात आवडत पण नाही, तरी पण हिलच्या चपला इतक्या सँडल ते घेऊन ठेवलेत ना. तर आताच माझी जी अर्जंट फ्रॉक होती ना ती झालेली आहे. आणि अर्जंट म्हणजे अगदी रात्री 10 वाजता त्यांनी ऑर्डर दिली आणि सांगितलंय की उद्या सकाळीच डिस्पॅच करा. बारसा आहे बहुतेक त्या मुलीचं. तर तिची फ्रॉक पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, इतकी अशी ही सुंदर फ्रॉक राहणार आहे, छोटूशी आहे. तर हिच्या फ्रॉकला खालच्या साईडनं छोटा काठ यायला पाहिजे होता, पण एक शेवटची फ्रॉक त्या साडीतून बनणार होती आणि तेही मोठा काठ शिल्लक होता. आणि ह्याच्यापेक्षा अजून थोडीशी हाईट कमी यायला पाहिजे होती, कारण 4 मंथची मुलगी आहे. तर मी एवढी घेतली, कारण तिला ना त्याच्या उभं राहून, तर तिला साधारणतः पुढे पण 1 वर्षापर्यंत तरी कमीत कमी तिला घालता यावी. तर अशी शिवलेली आहे बघा. कारण की ही इतकं छान आहे, महाग पण आहे, तर मग त्यांना पण थोडंसं ह्याचा फायदा व्हावा ना, नाहीतर एकदाच घालून नंतर काहीच फायदा नाही, असं नको व्हायला. तर मला तर असं वाटतं की लहान मुलींना शक्यतो स्लीवलेस ठेवावं, पण माझ्याकडचे सगळेजण भाई घेतात. मी विचारते की भाई नको, असंच घ्या, तरी पण घेतात. तर बघा मोठा काठ आलाय, पण लुक एक नंबर दिसतोय. अशी पण ते यूज करू शकताय. तिच्यासाठी हा आता ही टोपी पण शिवलेली आहे. आता मला प्रश्न पडला की थोडी छोटी होईल का टोपी, कारण की मुलीचं डोकं ना थोडंसं मला मोठं वाटतंय. तर बघू आता, नाही बसली ना तरी माझ्या टोपींचं एक विशेष आहे महत्व, म्हणजे बघा इथून आता जर नाही बसली ना तर डायरेक्ट इथून एक इकडची प्लेट उसवायची आणि एक इकडची प्लेट उसवायची, आपोआपच मोठी होते. आता ही लेस आहे म्हणून थोडंसं ही होईल प्रॉब्लेम. लेस नसेल तर मग डायरेक्टच इथे एक लेस, एक जी काही टीप आहे ना ती काढली की मोठी होऊन जाते टोपी. हे स्पेशल आहे या टोपीमध्ये, त्याच्यामुळे मी शक्यतो अशा शिवते टोप्या, जेणेकरून लांब आहे तर छोटी झाली तरीही बसावं त्यासाठी, आणि मोठी झाली तरी पण आपण इथे एखादी प्लेट ऍडजस्ट केली की झालं, छोटी होते. त्यानंतर हे तिचं आहे छोटूस जॅकेट फ्रॉकच्या वरचं, किती सुंदर दिसतं, एवढंसं छोटूस आहे. आणि ह्याची एवढं बारकी कपडे शिवताना ना असं म्हणजे इतका धगधुक होती, बाबा येईल का नाही, खूप लहान आहे ना त्याच्यामुळे. आता जर थोड्या वेळानं अजून एक अर्जंट आहे, त्यांचं बारशाचंच आहे, फक्त त्यांना खन फॅब्रिकचं पाहिजे, पूर्ण सेट आहे पण त्यांचं. आणि त्यांची तर 1च महिन्याची मुलगी, आता तिचा कसा ड्रेस शिवणार आहे मलाच भीती वाटते. तर हा तिचा हेअर बेल्ट आहे मस्त असा, तर हा तिचा सेट रेडी झालाय. तर त्याच्यानंतर ना एक गोष्ट आहे, मला ना कोल्हापूरच्या स्वातीज किचन कोल्हापूर यांच्याकडून ना मस्त असं मसाला रिसीव्ह झाला. आणि मी स्पेशल म्हणजे त्यांनी मला टाकलं होतं कोणता पाहिजे तुम्ही सिलेक्ट करा. तर मी शक्यतो जास्त चिकनचेच घेतलेत आणि एक पनीरचा घेतलाय, फक्त चिकन आणि मटनचे असे, कारण की आम्ही तेच जास्त असतं आमच्या, त्याच्यामुळे. तर एकच पनीरचा घेतलाय बघा, पनीर टिक्काचा आहे, मस्त लागतं, पनीर टिक्का मसालाचा आहे. आणि त्यांचं स्वतःचं हे प्रीमिक्स आहे, स्वतःचं, कोणत्याही कंपनीचं नाही, त्यांचं स्वतःचं आहे. तर बघा इथं स्वतःचं ब्रँड आहे त्यांचं, स्वातीज किचन कोल्हापूर म्हणून असं त्यांचं मसाल्याचं नाव आहे. आणि प्राइस राहणार फक्त 60 रुपये एका पॉकेटचं, कारण की एक पॉकेट ना आपल्याला
किती महाग भेटतं. डीमार्टला सुद्धा एक पॉकेट 70, 80, 100 असं भेटतं. तर आपल्याला घरपोच 60ला भेटणार आहे. कुठलंही पॉकेट घ्या. त्याच्यानंतर हा दुसरा बटर चिकनचा आहे. त्याच्यानंतर हा बिर्याणीचा आहे. तर बिर्याणीचा मी आज संध्याकाळी किंवा आजच ट्राय करेल. त्यानंतर हा आहे काश्मीरी चिकनचा आणि त्याच्यानंतर हा तंदुरी चिकन. मी तंदुरी एकदा पण ट्राय केलं नाही, तर मी स्पेशल त्यासाठी घेतलाय की मला ट्राय करायचंय तंदुरी चिकन कसं होतं. किंवा हा मसाला असा नाही की चिकनलाच, मटनचाही मसाला त्यांच्याकडे अवेलेबल आहे. स्पेशली कोल्हापूरची टेस्ट येणार आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर डायरेक्ट नंबर मी त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही डायरेक्ट घ्या. आणि खरंच खूप जास्त छान आहे मसाला. जो मी ट्राय केला नाही पण मला असं वाटतंय, कारण मी त्यांचे व्हिडिओ बघितले ना तर मला ते खूप मस्त तर्री वगैरे कट हे सगळं तितकं आवडलंय की मला आता प्रश्न पडलाय की कधी एकदाच मी करते आणि खाते, कशी टेस्ट लागते तेही तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पण खूप छान आहे. असं एकदमच सगळे मसाले त्यांच्याकडून ऑर्डर केले ना, त्यांच्याकडे इतके सर्व मसाले आहेत ना, इतके सगळं व्हेजचे नॉनव्हेजचे सगळ्यांचे इतके मसाले आहेत की आपण 10 जरी पॉकेट घेतले ना एकेकाने. आणि फ्री डिलिव्हरी आहे, घरपोच फ्री डिलिव्हरी आतापर्यंतची. फ्री शिपिंग देणार आहे ते फक्त 60 रुपयामध्ये तुम्हाला मसाला, आणि तेही फ्री शिपिंग मध्ये. त्याच्यामुळे हा नक्की तुम्ही घ्या. आणि चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.